Welcome dear student. We are continuing our previous point व्हॅलन्सी. आपण आपला पूर्वीचा जो मुद्दा आहे व्हॅलन्सी हा आपण कंटिन्यू करत आहोत. आपण त्याच्यामध्ये पाहिलं की हायड्रोजन, हेलियम आणि कार्बन हे जे एलिमेंट आहेत त्याचे एक प्रकारचे स्केलेटन इथे दिलेले आहेत. या ज्या शेल आहेत आपण ऑर्बिट, या ऑर्बिटमध्ये आपण पाहतोय की याच्यामधले इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन हे नेमकं कसं झालेलं आहे. आता इथं निऑनमध्ये जर तुम्ही पाहिलं तुम्हाला एक विशिष्ट लक्षात येईल की जी शेवटची कक्षा जी आहे ऑर्बिट किंवा शेल ज्याला म्हणतो आपण ती परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये जितकी क्षमता आहे ऑर्बिटची म्हणजे त्याच्यामध्ये बघा किती इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 2 8 18 32 KLMN 2n स्क्वेअरचा फॉर्म्युला जर आपण वापरला तर आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन द शेल हे आपल्याला तो उत्तर मिळतं आणि हा सोडियमचा ॲटम आहे. नाव बघा, द कन्सेप्ट रिगार्डिंग व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट केमिकल बॉन्ड्स इन कंपाऊंड्स गेट क्लॅरिफाईड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे आपल्याला ज्यावेळी इथं 2 ते 3 संकल्पना महत्त्वाच्या लक्षात घ्या. एलिमेंटचा सुद्धा व्हॅलन्सी आणि कंपाऊंडचं सुद्धा व्हॅलन्सी आपण प्रिव्हियस टेबलमध्ये पण पाहिलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आता इथं व्हॅलन्सच्या संदर्भात केमिकल बॉन्ड्स याला आपण रासायनिक बंध म्हणतो. हे 2 प्रकारचे रासायनिक बंध आहेत. आपल्याला ते कदाचित यावर्षी किंवा पुढच्या वर्षी किंवा 10वीला आपल्याला ते आहेत, ज्याला आपण आयनिक बॉन्ड असं म्हणतो. आणि अजून एक आहे कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयोजी बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड. आयनिकच म्हणतात. आता आयनिक नेमकं काय आहे पण ते जसं पॉईंट येईल तसं बघू. हे 2 केमिकल बॉन्ड्स असतात आणि इथं त्याचं काय होतं आपल्याला म्हणजे काय नेमकं कुठल्या प्रकारचं आहे. आता इथं डिस्ट्रीब्युशन ऑफ व्हॅलन्स म्हणजे व्हॅलन्स येऊन आपल्याला कुठल्या प्रकारचं केमिकल बॉन्ड एलिमेंट स्थापित करू शकतो, कंपाऊंड तयार करू शकतो याचं क्लेरिफिकेशन आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या माध्यमातून मिळतो. हे आपण नंतर पुढे पाहणार आहोत. नाही तर फक्त केमिकल बॉन्ड हा तुम्हाला नवीन शब्द आहे, त्याला आपण रासायनिक बंध असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही प्रकारचा एखादं नवीन संयुग तयार होत असतं तर ते संयुग काय होत असतं की त्याच्या इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण तयार होऊन तिथं एक प्रकारच्या बॉन्डिंग तयार करतं आणि एक नवीन संयुग तयार होतं. मग ते नेमकं कसं होतं काय तर ते सगळं व्हॅलन्सीवर डिपेंड आहे. मग ते किती इलेक्ट्रॉन घेतात, किती इलेक्ट्रॉन देतात शेवटच्या लास्ट ऑर्बिटमधल्या, तर हे तिथं महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा आता, ॲटम फॉर्म्स केमिकल बॉन्ड बाय युजिंग द इलेक्ट्रॉन ऑफ इट्स आउटर मोस्ट शेल. आणि मग हे जे केमिकल बॉन्ड्स असतात हे केमिकल बॉन्ड्स कशाने तयार होतात की त्यांच्या शेवटच्या आउटर मोस्ट शेलमधले. आता इथे निऑन तर देतच नाही, हा इनर्ट आहे. सोडियम जर आपण घेतला आणि सोडियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. मग या आउटर मोस्ट शेलमधून ते किती इलेक्ट्रॉन देतात आणि किती घेतात त्याच्यावर ते केमिकल बॉन्ड फॉर्म्स तयार होत असतात. व्हॅलन्सी ऑफ अन ॲटम डिटरमाइन्ड बाय द कॉन्फिगरेशन ऑफ अ आउटर मोस्ट शेल. आणि मग कुठल्याही मूलद्रव्याची जी व्हॅलन्सी असते ज्याला आपण संयुजा म्हणतो ती कशाहून डिटरमाइन केली जाते तर त्याच्या आउटर मोस्ट शेलच्या कॉन्फिगरेशनहून ती केली जाते. देअरफॉर म्हणजे या शेवटच्या याच्यामध्ये तुम्ही किती इलेक्ट्रॉन देऊ शकतात किंवा किती इलेक्ट्रॉन घेऊ शकतात किंवा शेअर करू शकतात याच्यावरती व्हॅलन्सी ही डिटरमाइन केली जाते. सो देअरफॉर द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड द व्हॅलन्स शेल. म्हणून ही जी शेवटची शेल असते या शेलला आपण व्हॅलन्स शेल असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत जसं या हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 2 आहेत. आणि ही जी व्हॅलन्स शेल आहे आता इथे एकच आहे म्हणजे 2 8 18 32च्या नियमानुसार इथे एकच शेल आहे. याचं कॉन्फिगरेशनमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत म्हणून ही जी पहिली शेल आहे आणि हीच याची आउटर मोस्ट आहे. या बाबतीत या कार्बनच्या बाबतीत घेतलं तर ही आउटर मोस्ट शेल आहे. सोडियमच्या बाबतीत घेतलं तर ही नंबर 3ची आउटर मोस्ट शेल आहे. म्हणून त्याला व्हॅलन्स शेल सुद्धा म्हणतात. आणि त्या शेलमध्ये नेमके किती इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं आपण त्याला म्हणतो. आता बघा पुढची संकल्पना आहे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. सो इट कॅन बी सीन दॅट द व्हॅलन्सी ऑफ अन ॲटम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि आपल्याला ही आत्तापर्यंत गोष्ट आता कळालीच असेल की कुठल्याही मूलद्रव्याची व्हॅलन्सी ही त्याच्या शेवटच्या व्हॅलन्स शेलमध्ये असलेल्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर डिपेंड असते. अगदीच मराठीत सांगायचं म्हणलं की शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन उपलब्ध आहेत किंवा किती देऊ शकतात, किती घेऊ शकतात किंवा किती ते सहसंयोज करू शकतात याच्यावर त्याची व्हॅलन्सी ही डिपेंड असते. आता त्याचं उदाहरण पण बघा. नाव लेटेस्ट फर्स्ट लुक ॲट द एलिमेंट ऑफ हेलियम. हेलियमचं उदाहरण घ्या आणि निऑनचं घेऊ. हे हेलियमचं आणू ॲटम आणि हा निऑनचा ॲटम. बघा, ॲटम ऑफ बोथ गॅसियस एलिमेंट डू नॉट कंबाईन विथ एनी अदर एलिमेंट. मग हे हेलियम आणि निऑन जे असतात हे अशा प्रकारचे एलिमेंट असतात ते त्यांच्या शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन देतही नाहीत आणि घेतही नाहीत. मग अशा प्रकारचे जे एलिमेंट्स असतात त्यांना काय म्हणतात बघा, दीज एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट. हे निष्क्रिय असतात एक प्रकारे. इट मीन्स दॅट देअर व्हॅलन्सी ॲज अ 0. म्हणजे ते देतही नाहीत आणि घेतही नाहीत. ते एक प्रकारचं निष्क्रिय असतात. ते रासायनिक अभिक्रियेमध्ये स्वसहसा भाग घेत नाहीत म्हणून त्यांना इनर्ट हा शब्द वापरायचा. निष्क्रिय वायू आपण त्यांना असं म्हणतो.
मग त्यांची व्हॅलन्सी संयुजा किती असते? 0 शून्य असते मानले गेले. सो हेलियम ॲटम कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन विच अकॉमोडेट इन द फर्स्ट शेल ऑफ द के. मग हेलियममध्ये त्यांनी दिलं की त्याची पहिली शेल आहे. आता इथं होत काय, कशामुळे हे होतं? कारण की बघा, पहिल्या कक्षेची जी क्षमता आहे ती 2 इलेक्ट्रॉनची आहे आणि त्याची ती क्षमता जी आहे ती पूर्ण झालेली, त्याची गरज आहे ती पूर्ण झाली, म्हणून तो स्थिर होतो. आणि तो स्थिर झाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन देतही नाही आणि इलेक्ट्रॉन घेतही नाही. आता निऑनच्या बाबतीत बघा, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8 आहे, म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8. जितकी त्या शेलची ऑर्बिटची क्षमता आहे तितके इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामुळे ते निष्क्रिय, ते देतही नाहीत आणि घेतही नाहीत. आता ऑर्गॉनच्या बाबतीत बघा, 288, पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि तिसऱ्या शेलमध्ये पण 8. म्हणजे त्यांची व्हॅलन्सी ही, त्यांची जी शेलची कॅपॅसिटी आहे ही पूर्ण झाल्यामुळं ते काय असतात? केमिकली इनर्ट असतात. म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की त्यांची व्हॅलन्सी ही 0 असते. हे लक्षात घ्या. म्हणजे देतही नाहीत आणि घेतही नाहीत आणि शेअरही करत नाहीत. इलेक्ट्रॉन देतही नाहीत, इलेक्ट्रॉन घेतही नाहीत आणि इलेक्ट्रॉन शेअरही करत नाहीत. म्हणून त्यांना आपण 0 व्हॅलन्सी म्हणतो. हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं महत्त्व. बघा, आता हाच मुद्दा आपण पुढे कंटिन्यू करू. आता ते इनर्ट गॅसेस बद्दल आपण पाहिलं. आता आपण इथे 2 ते 3 उदाहरणं बघू. ॲटम ऑफ ऑल एलिमेंट एक्सेप्ट इनर्ट गॅसेस. आता इनर्ट गॅस वगळता हॅव अ टेंडन्सी टू कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. आणि मग ह्या जे इनर्ट गॅसेसचे जे ॲटम आहेत ह्या व्यतिरिक्त बाकीचे जे कोणते एलिमेंट्स असतात त्यांची एक वृत्ती असते, टेंडन्सी असते. ते काय करतात की त्यांचे कंबाईन होण्यासाठी, नवीन एक कंपाऊंड तयार होण्यासाठी ते काय करतात की इलेक्ट्रॉन देवाणघेवाण मात्र करतात. मिनिंग दॅट दे डोंट हॅव अ नॉन, म्हणजे 0, म्हणजे ते नॉन 0मध्ये येतात. त्यांची व्हॅलन्सी 0 नसते. मग व्हॅलन्सी कशी असते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता आपण तो समजून घेऊ की नेमकं कसं आहे. सो यांची व्हॅलन्सी ही 0 नसते कधी पण. यू हॅव सीन द फॉर्म्युला ऑफ अ मॉलिक्यूल फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन विथ हायड्रोजन, दॅट इज H2, HCl. That valency of a hydrogen is 1 and electronic configuration of a hydrogen shows that there is a 1. So electron less than 1, so and it complete the duplicate state, they combine with the chlorine. आता जर तुम्ही हे उदाहरण इथं पाहिलं तर HClचं आपण इथं उदाहरण बघू. सो हायड्रोजनचा ॲटम आहे. हायड्रोजनचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर 1 हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे त्याच्या पहिल्या जी ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता ह्याची कॅपॅसिटी 2 आहे. जर हायड्रोजनला स्थिर व्हायचं असेल तर त्याला अजून एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. आणि हे क्लोरीन आहे. आता क्लोरीनचा ॲटम जर तुम्ही पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की बघा इथं 1, 2, 3 KLM 3 कक्षा इथं तुम्हाला दिसतात. आता ह्या 3 कक्षेमध्ये बघा, पहिल्या कक्षेमध्ये नियमानुसार 2, 2, 8, 18. आता इथं 8 पण येऊ शकतं. हां, ते ॲबो प्रिन्सिपलचा भागात तुम्हाला 11वी 12वी किंवा 10वी येईल कधी तुमच्या तो लक्षात येईल. आता इथं तुमच्या असं लक्षात येईल की इथं बेग बे बे 2 4 बेत्रिक 6 बेचोक 8, म्हणजे दुसऱ्या कक्षेची सुद्धा फुलफिलमेंट झाली. म्हणजे ह्या कक्षा पण घ्यायची गरज नाही. आता येऊ आपण शेवटच्या कक्षेवर, ज्याला आपण आउटर मोस्ट शेल म्हणतो. बघा इथं 8 पाहिजे, 2, 4, 6 आणि 7. म्हणजे इथं एक जागा रिकामी आहे आणि इथं एक जागा रिकामी आहे. आता जर इथं तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या क्लोरीनच्या याला एक ॲटमची गरज आहे, याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि यालाही एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणून हे दोघं काय करतात, एकमेकाला कंबाईन करतात आणि HCl इथं काय होतो, फॉर्म होतो. म्हणजे हा याच्या शेवटच्या कक्षेमध्ये आणि हा ह्याच्या दुसऱ्या कक्षेमध्ये, दोघांच्या शेवटच्या कक्षेमध्ये. आणि तयार झालेला जो मॉलिक्यूल आहे तो आहे HCl. हा इथं रेणू तयार झाला आहे. रेणू म्हणजे काय, मॉलिक्यूल, म्हणजे 2 एलिमेंट एकत्र आले. सो इथं ती डुप्लेट त्यांची काय होते, पूर्ण स्टेट तिथं प्राप्त होते. आता दुसरं उदाहरण बघा, द नंबर 1 मॅचेस विथ द व्हॅलन्स हायड्रोजन विच ऑल्सो हॅज अ 1. मग आता इथं ह्याची व्हॅलन्सी किती आहे, हा किती याच्या कक्षेमध्ये किती, म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून हायड्रोजनची व्हॅलन्सी किती झाली, एकच झाली. आणि क्लोरीन, आता इथं नीट लक्षात घ्या, याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन जरी असले तर याची व्हॅलन्सी 7 होत नाही. कंबायनिंग कॅपॅसिटी, समावून घ्यायची कॅपॅसिटी किती आहे, फक्त एकाच इलेक्ट्रॉनची आहे. म्हणून क्लोरीनची सुद्धा काय झाली, व्हॅलन्सी एकच झाली. हे लक्षात घ्या. म्हणून मोर ओव्हर इट लर्न दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. आता हे उदाहरण झालं. आता आपण खाली NaClचं उदाहरण बघू. आता NaClच्या उदाहरणामध्ये त्यांनी तेच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, हा सोडियमचा ॲटम आहे. या सोडियमचं कॉन्फिगरेशन आहे 2,8, म्हणजे K मध्ये 2, L मध्ये 8 आणि M मध्ये 1. म्हणजे याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. आता क्लोरीन म्हणजे NaCl म्हणजे तुमचं घरचं खायचं मीठ, ज्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो, टेबल सॉल्ट असं म्हणतो. आणि हा क्लोरीन नावाचा एक एलिमेंट, त्याचा एक आपण ॲटम घेतला आणि जर आपण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल 287, म्हणजे 2,8,7.
आता इथं तुमच्या असं लक्षात येईल की याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. सॉरी, हा बरोबर आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. आता इथं नेमकं काय होतं की आता हे सहजासहजी रूल सांगतो की मग सोडियमची व्हॅलेन्सी किती आणि क्लोरीनची व्हॅलेन्सी किती. तर याच्या शेवटच्या कक्षेमध्ये ह्याला 7 इलेक्ट्रॉन घेणं म्हणजे खूप एनर्जी लॉस करणं आणि यालाही शेवटचे इलेक्ट्रॉन 7 देणं ही पण खूप एनर्जी लॉस होणं. मग इथं हे दोन एलिमेंट काय करतात की सोडियम त्याच्या व्हॅलेन्स शेल मधला म्हणजे शेवटच्या कक्षेमधला हा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो, ट्रान्सफर होतो, क्लोरीनला देऊन टाकतो. जसं ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. आता हा इलेक्ट्रॉन ह्याला देऊन टाकला. देऊन टाकल्याच्या नंतर इथं काय होतं, आता इथं मी तुम्हाला जे मग म्हणलं की केमिकल बॉन्ड्स, इथं आयनिक बॉन्ड प्रस्थापित होतो. आता आयनिक बॉन्ड आपण नंतर पाहू. म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं तर हा सोडियम आहे Na आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर Na प्लस म्हणजे इथं आयनांची निर्मिती झाली. ते पण सांगतो थोडक्यात चालता कशामुळं. मग इथं हा सोडियम इथं आला, सॉरी सोडियमचा एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनला अटॅच झाला आणि NaCl तयार झालं, सोडियम क्लोराईड तयार झालं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर हा 1 इकडं आल्यामुळं 2,8 हेच उरलं आणि 2,8,7च्या ऐवजी 2,8,8 म्हणजे ह्याची डुप्लेट पण काय झाली, स्टेट तयार झाली आणि सोडियम क्लोराईड तयार झाला. मग आता इथं झालं काय, आता आपण तुम्ही इनसाइड द ॲटमच्या आपण सुरुवातीच्या पार्टला पाहिलं की त्याच्या केंद्रकामध्ये जितके प्रोटॉन असतात तितकेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे जितकाच धनप्रभार असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो, तितकाच निगेटिव्ह चार्ज असतो. आता इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रॉन कसा आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. आता इथं असं आपण म्हणू की 2, 8, 10 आणि 11 11 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन असे होते. किती होते, 11 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन. मग इथं नेमकं झालं काय, एक इलेक्ट्रॉन निघून गेला. मग सहज नियम काय सांगतो, 11 प्रोटॉन आणि 10 इलेक्ट्रॉन. मग इथं कोणता चार्ज जास्त आहे, प्लस, म्हणून इथं हा काय झाला, Na प्लस. आता इथं क्लोरीन मध्ये पण सुरुवातीला किती होतं, 8 आणि 10 आणि 17 म्हणजे 17 प्रोटॉन आणि 17 इलेक्ट्रॉन. पण आता हा इलेक्ट्रॉन इकडे आल्यामुळं इथं प्रोटॉन किती झाले, 17 आणि इलेक्ट्रॉन किती झाले, 18. मग कोणता चार्ज वाढला, ऋण चार्ज वाढला, कारण की इलेक्ट्रॉनवर ऋण चार्ज आहे आणि प्रोटॉनवर धन चार्ज आहे. मग इथं जो चार्ज वाढला आणि चार्ज काय झाला, Cl मायनस, आणि किती न तर 1 न, म्हणून एकच मायनस. 2 असतील तर 2 मायनस असं पण असतं. किंवा किती इलेक्ट्रॉन दिले त्याच्यावर पण किती प्लस, प्लस प्लस 3 प्लस 2 4 प्लस असं पण असतं. आणि मग अशा पद्धतीने हे काय होतं की हे इलेक्ट्रॉन इथं दिले जातात. म्हणजे शेवटचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथं हे काय करतात, दिले जातात. ही एक सिंपल कन्सेप्ट आहे. आता पुढचा मुद्दा बघू आपण. द फॉलोइंग टेबल शोज इन 5.9 द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड फॉर्म्ड बाय सम एलिमेंट्स. Write the valency of a respective element obtained from them and also their electronic configuration and number of their valence electron in the empty spaces. आता बघा इथं आपण उदाहरण पाहिलं की हायड्रोजन ह्याचा सिम्बॉल आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण HCl घेतला. आता व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट एकच आहे, कारण की हिची एकच आहे आणि हिची एकच आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट 1 आणि मग इथं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे, एकच जातो, म्हणून इथं आपण त्याला 1 करतो. आता इथं क्लोरीनचं घ्या. आता क्लोरीनच्या बाबतीत तेच आहे, क्लोरीनचं आपण घेतलं एकच, 2. आता इथं बघा 8 - 7 वजा 1. इथं ह्याच्या शेवटच्या कक्षामध्ये किती, इथं 7 आहे, याला किती पाहिजे, 1. कितीची गरज आहे, 1, म्हणून इथं आपण इथं एकच लिहिलं. आता इथं किती येईल समजा, याला 1चीच गरज आहे, याला किती गरज आहे, 2ची. 2 - 1 बरोबर 1 या पद्धतीमध्ये. आणि मग निऑन हा इनर्ट गॅस आहे, नो कंपाऊंड, हा काय सहभागी होत नाही, त्याच्यामुळं याचं उदाहरण इथं येणार नाही. आता इथं तुम्हाला NaCl, MgCl2, ACl3 आपण याची उदाहरण आता टप्प्याटप्प्यानं बघणार आहोत. रिलेशनशिप बिटवीन व्हॅलेन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता बघा इथं तुमच्या असं लक्षात येईल की आपण इथं मॅग्नेशियम फ्लोराईड घेतला. आता मॅग्नेशियमच्या शेवटच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि आत्ताच आपल्याला माहिती आहे की क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं, त्यांना एक. आता इथं 2 Cl2 MgCl2, इथं नीट लक्षात घ्या, MgCl2 क्लोरीनचे किती, 2 आहेत आणि मॅग्नेशियमचा किती आहे, 1. मग इथं तुमच्या लक्षात येईल की हे मॅग्नेशियमचे 2 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन हा क्लोरीनचा ॲटम घेतो आणि 1 इलेक्ट्रॉन हा क्लोरीनचा ॲटम घेतो. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यानंतर हा MgCl2 हा इथं काय होतो, कंपाऊंड तयार होतो. आता इथं लक्षात घ्या की इथं तुमच्या असं लक्षात येईल की इथं आयनिक बॉन्ड्स तयार होतात. AgCl3च्या बाबतीत पण तेच आहे. आता हे मिथेनमध्ये बघा, मिथेनमध्ये त्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड प्रस्थापित केला. कोव्हॅलंट बॉन्डचा अर्थ काय होतो की ज्या हे अशा प्रकारचे बॉन्ड प्रस्थापित होताना ते देत किंवा घेत नाहीत, ते शेअर करतात. आता सिंपल ट्रिक सांगायची म्हणलं,
ज्या मूलद्रव्याचे दोज हु आर एलिमेंट हॅव्हिंग अ इन अ लास्ट शेल 1, 2 और 3, जर त्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1, 2, 3 जर इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉन देतात. दे हॅव टेंडन्सी टू डोनेट देअर इलेक्ट्रॉन. ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात दे हॅव अ टेंडन्सी टू शेअर द इलेक्ट्रॉन. म्हणजे ते शेअर करतात, देतही नाहीत आणि घेत नाहीत, शेअर करतात. अँड ज्यांच्या कक्षेमध्ये 5, 6, 7 असतात तर ते देण्याच्या भानगडीत पडत नाहीत, तर ते ऍक्सेप्ट करण्याचं म्हणजे दे हॅव ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन. ही ह्याच्यामधली सिंपल ट्रिक आहे. आता ह्या मिथेनच्या बाबतीत तुम्ही जर उदाहरण पाहिलं तर मिथेन काय करतो, हायड्रोजन सोबत कोव्हॅलेंट बॉन्ड प्रस्थापित करतो, सहसंयोजी बंध टाकतो आणि देण्या घेण्यापेक्षा तो शेअर करतो. म्हणजे याची शेवटची कक्षा पूर्ण करण्याकरता याला 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉनची. आता इथं CH4 म्हणजे 4 ॲटम हायड्रोजनचे आणि C म्हणजे कार्बनचा 1 ॲटम. हा कार्बनचा 1 ॲटम आणि हायड्रोजनचे 4 ॲटम. यांच्या प्रत्येक शेवटच्या कक्षेमध्ये त्यांना एक पाहिजे असतो. म्हणजे हायड्रोजनची शेवटची कक्षा 2 पूर्ण, हायड्रोजनची शेवटची कक्षा 2 पूर्ण, हायड्रोजनची शेवटची कक्षा 2 पूर्ण आणि कार्बनची शेवटची कक्षा 8 पूर्ण. अशा पद्धतीने काय करतात, त्यांची डुप्लेट तयार करतात. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ मॅग्नेशियम क्लोराइड विदाउट दिस टेबल. आता पुढचं बघा, ऑलवेज रिमेंबर काय सांगतं ते, व्हॅलन्सी ऑफ अन एलिमेंट इज द सेम नंबर ॲज इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इफ नंबर इज अ 4 ऑर लेस दॅन 4. म्हणजे आता लक्षात घ्या, जर समजा व्हॅलन्सी कोणत्याही एलिमेंटची ही कशी मोजली जाते, त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्याच्यावर तिची व्हॅलन्सी असते. पण इथे कंडिशन आहे. कंडिशन काय, जसं आता मी तुम्हाला सांगितलं, जर शेवटच्या इन अ लास्ट ऑर्बिट इफ दे हॅव अ इलेक्ट्रॉन 1, 2 और 3 द व्हॅलन्सी इज 1, 2, 3. 4 असेल तर 4च आहे. पण 5, 6, 7 असेल तर मात्र ती इलेक्ट्रॉन काय होते की ती लेस करायची. जसं 8 मधून 5 गेले, खाली किती उरले 3ची, 8 मधून 6 गेले, 8 मधून 7 गेले, 1. अशा पद्धतीने ते काय करतात, व्हॅलन्सी ती पूर्ण करतात आणि त्यांची ऑक्टेट ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. सो ऑन अदर हँड, when element has a 4 or more valence electron, the number of electron by which octet in a short completion its valency of that element. Now you can see here valency of first 20 elements. I have table shown here. Now you can see here the hydrogen. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर हा 1 आहे आणि त्याच्या पहिल्या शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तुम्हाला माहिती आहे की पहिल्या शेलची कॅपॅसिटी किती आहे, 2ची आहे. म्हणजे ह्याला कितीची व्हॅलन्सी गरज, 1ची गरज आहे, म्हणून किती 1. लूज ऑर शेअर 1 इलेक्ट्रॉन. आता ह्याची टेंडन्सी काय, एक तर तो गमावतो, देऊन टाकतो किंवा शेअर करण्याच्या भानगडीत पडतो. हेलियम इनर्ट गॅस आहे, डुप्लेट पूर्ण आहे, पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2च आहे आणि त्याला आहेत इलेक्ट्रॉन 2च, म्हणून तो रिएक्शन्स मध्ये भाग घेत नाही, ते इनर्ट निष्क्रिय राहतो. नाउ यू कॅन राईट डाऊन द होल दिस टेबल ऑन युअर नोटबुक. हा पूर्ण टेबल तुम्ही तुमच्या वहीवर काढा. अतिशय छान टेबल आहे आणि याच्यातली ही जी ओळ आहे प्रत्येक, म्हणजे लूज गेन शेअर इलेक्ट्रॉन, ही ओळ मात्र काय करा, व्यवस्थित ठेवा. हा टेबल मी या वेबसाईटवरून घेतलेला आहे. आय टेंडर माय ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स दिस वेबसाईट selftuition.com. सो ह्या वेबसाईटवरून हे घेतलेलं आहे फॉर एज्युकेशनल पर्पज ओनली. तर हा टेबल सगळ्यांनी काय करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही अजूनही पहा, तुम्हाला 1-2 उदाहरण सांगतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, कार्बनची ॲटॉमिक नंबर हा 6 आहे. किती आहे, 6. आता इथं बघा की इथं तुम्हाला CH4चं उदाहरण इथं लक्षात येईल. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी किती आहे शेलची, 2, 2ला 2 आहे. दुसरीची किती, 8 आहे, पण ह्याच्या किती तर 4. मग अजून कितीची गरज आहे, 4ची गरज आहे. मग इथं 4 देण्यापेक्षा किंवा 4 घेण्यापेक्षा हा कार्बन काय करतो, हायड्रोजन सोबत शेअर करतो आणि त्याची शेवटची कक्षा काय करतो, पूर्ण करतो. अशा पद्धतीने हा टेबल तुम्हाला अभ्यासायचा आहे. नाव हा जो तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, हा प्रश्न प्रत्येकाने वहीमध्ये सोडवायचा आणि याचं उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. नीट एकदा प्रश्न वाचून घ्या, अतिशय सोपा आहे. आतापर्यंत जेवढं आपण पाहिलं आणि हे टेबल सोडताना ह्या टेबलचा तुम्ही काय करा, वापर निश्चित करा. सो आयसोटोप्स, ज्याला आपण समस्थानिके असं म्हणतो, सम सारखे, स्थान स्थानिके. आता बघा समस्थानिके म्हणजे काय. द ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट अँड इट्स केमिकल आयडेंटिटी. नीट लक्षात घ्या, द ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ अ एलिमेंट. कुठल्याही मूलद्रव्याची मूलभूत गुणधर्म म्हणून जर ओळखलं जातं तर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. अँड इट्स केमिकल आयडेंटिटी, आणि त्याची रासायनिकदृष्ट्या ओळख सुद्धा ही मानल्या गेलेली ॲटॉमिक नंबर. सम एलिमेंट इन अ नेचर हॅव ॲटम्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मासेस. या निसर्गात काही मूलद्रव्य असे आहेत की ज्यांचा ॲटॉमिक नंबर हा सेम असतो
पण त्यांचे ॲटॉमिक मासेस हे कसे असतात, ॲटॉमिक मास नंबर हे डिफरंट मानले गेला असतो. कसं, सच अ ॲटम ऑफ अ सेम एलिमेंट हॅव्हिंग अ डिफरंट मास नंबर आर कॉल्ड द आयसोटोप. आणि मग अशा प्रकारचे जे एलिमेंट्स असतात की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो पण ॲटॉमिक मास नंबर मात्र वेगळा असतो, त्याला आपण त्यांचे आयसोटोप्स असं म्हणतो. उदाहरण पण बघू आपण. फॉर एक्झाम्पल, कार्बन हॅज अ 3 आयसोटोप. म्हणजे ह्या कार्बनला त्याचे 3 आयसोटोप मानले गेले आहेत. कोणते कोणते? तर C12, C13 आणि C14. म्हणजे कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. आता इथं तुम्ही उदाहरणात बघा, द मास नंबर ऑफ अ आयसोटोप इज ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय अनादर मेथड. आणि हेच त्यांचे ॲटॉमिक मास नंबर हे दुसऱ्या मेथडनं. आता तुम्ही इथं बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6च आहे, बरोबर आहे. पण फरक कुठे यायला त्याच्या ॲटॉमिक नंबरमध्ये. आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे, ॲटॉमिक नंबर खाली लिहितात आणि ॲटॉमिक मास नंबर वरी लिहितात. मग इथं 12, 13 आणि 14. द आयसोटोप्स हॅव अ सेम प्रोटॉन नंबर बट डिफरंट इन अ न्यूट्रॉन नंबर. आता इथं बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर हा 6च आहे. आता इथं लक्षात घ्या काय म्हणतायत, सेम प्रोटॉन नंबर बट डिफरंट इन अ न्यूट्रॉन. इनसाइड ॲटम हा चॅप्टर सुरू केल्यानंतर सुरुवातीला आपण असं म्हणलो होतो की इलेक्ट्रॉनच्या सेंटर म्हणजे ज्याला आपण न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असतात. आपण ही पण गोष्ट पाहिली की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. कशामुळे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो? कारण की जितका धन प्रभार असतो तितकाच ऋण प्रभार असतो, म्हणून तो न्यूट्रल मानला गेलाय. मग आता उरतो कोण? न्यूट्रॉन, की जो प्रभार रहित आहे, पण त्याच्या सुद्धा डिफरंट संख्येनं त्याचे आयसोटोप तयार झाले. आता बघा, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे आणि त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. मग त्याचा मास नंबर किती झाला? एचा 12. प्रोटॉन नंबर किती झाले? 6. आणि न्यूट्रॉन किती झाले? 6. बरोबर आहे. आता हे काढायचं कसं? सूत्र पण दिले, n = a - z. आपण मास नंबरला a म्हणायचं, ॲटॉमिक नंबरला z म्हणायचं. आणि फॉर्म्युला काय? न्यूट्रॉनची संख्या काढण्यासाठी न्यूट्रॉन = ॲटॉमिक मास नंबर वजा ॲटॉमिक नंबर, हा इथं सूत्र दिलं आहे. आता बघा, कार्बन 13, इथं त्याचा मास नंबर किती आहे? 13. ॲटॉमिक नंबर किती आहे? 6. आणि त्याचा न्यूट्रॉनची संख्या किती आली? 7. म्हणजे या कार्बनमध्ये तुम्हाला 6 न्यूट्रॉन आहेत, याच्यामध्ये 7 आहेत आणि याच्यामध्ये 8 आहेत. ऑन द बेसिस ऑफ द नंबर्स ऑफ अ प्रोटॉन त्यांचे आयसोटोप्स काय होतात हे ठरतात. याला आपण म्हणतो आयसोटोप, समस्थानिके. आता आपण दुसरं उदाहरण बघू. आता ह्याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की हायड्रोजनचं उदाहरण त्यांनी दिलंय की हायड्रोजनला सुद्धा 3 आयसोटोप्स आहेत. कोणते कोणते आहेत आयसोटोप? पहिलं त्याचं नाव आहे बघा, इथं त्यांनी दिलंय प्रोटियम, ड्यूटेरियम. म्हणजे पहिलं आहे हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम, हे आपल्याला नाव आहेत. आणि बोली भाषेमध्ये त्याला हायड्रोजन 1, हायड्रोजन 2 आणि हायड्रोजन 3 असं म्हणतात. आता इथं संख्या काय सांगते की डिफरंट इन अ न्यूट्रॉन. आता तुम्ही पहा की हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन 0 आहे. ड्यूटेरियममध्ये 1 प्रोटॉन आहे, 1 न्यूट्रॉन आहे. आणि ट्रिटियममध्ये 1 प्रोटॉन आहे आणि 2 काय आहेत त्याचे? न्यूट्रॉन आहेत. म्हणून जे 2 न्यूट्रॉन आहेत त्याला ट्रिटियम म्हणतात, 1 न्यूट्रॉन आहे त्याला ड्यूटेरियम म्हणतात आणि 0 जे असतात त्याला आपण हायड्रोजन किंवा प्रोटियम असं त्याला आपण म्हणतो. आता तिसरं उदाहरण बघा, क्लोरीनचं. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 दोन्ही ठिकाणी, पण त्याचा ॲटॉमिक मास नंबर इथं 35 आहे, इथं 37 आहे. म्हणजे याचाच अर्थ असा झाला, जर तुम्ही इथे नीट कॅल्क्युलेट केलं तर 17 प्रोटॉन 17 इलेक्ट्रॉन हे तर आहेच आहे. मग इथं किती येतं? 18 न्यूट्रॉन. आणि इथं किती येतं? 20. म्हणजे 35 आणि 20. इथं त्यांनी क्लोरीनचे 2 आयसोटोप म्हणजे क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37 या पद्धतीमध्ये त्यांनी काय केलं? तिथं न्यूट्रॉन दिलेले आहेत. बघा तिसरं उदाहरण. आता हे आयसोटोप्सचा उपयोग काय आहे बघा. आयसोटोप्स ऑफ अ सम एलिमेंट हॅव अ रेडिओ ॲक्टिव्ह. हे किरणोत्सारिता सुद्धा अशी असलेले पदार्थ असतात. दे आर युज्ड इन व्हॅरियस फील्ड्स सच ॲज इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन, रिसर्च फील्ड. आणि अशा प्रकारच्या आयसोटोपचा उपयोग हा कंपन्यांमध्ये, शेतीच्या कामामध्ये, औषधी उपयोगामध्ये आणि शोधकार्याच्या क्षेत्रात सुद्धा याचा उपयोग केला जातो. जसं की युरेनियम 235 हे जे आयसोटोप्स आहे इज युज्ड फॉर अ न्यूक्लिअर फिशन अँड प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे न्यूक्लिअर फिशन करून त्याच्यापासून विजेची निर्मितीसाठी युरेनियम 235च्या आयसोटोपचा वापर केला जातो. Some radioactive isotopes like a cobalt-60 are used in the medical treatment of a fatal disease like a cancer. म्हणजेच कोबाल्ट-60 हा जो आयसोटोप आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे, हा कॅन्सरच्या इलाजामध्ये सुद्धा वापरलेला असतो. आयोडीन 131, आयोडीन 131 आर युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ गॉयटर डिसीज ऑफ अ थायरॉइड ग्लँड. त्याचबरोबर आयोडीन 131 हा जो
आयसोटोप आहे हा ग्वाइटरसारख्या किंवा थायरॉइडच्या आजारामध्ये, थायरॉइडच्या ग्लँडचा जो आजार असतो याच्यामध्ये ते औषध म्हणून वापरला जातो. द रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ अ क्रॅक लिकेजेस इन द अंडरग्राउंड पाईप्स. एक्झाम्पल सोडियम 24. सोडियम 24 नावाचा जो रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे, जमिनीखालचे जे काही क्रॅक्स असतात, लिकेजेस असतात पाईपमधले, ते लिकेजेस शोधण्यासाठी या सोडियम 24चा वापर करतात. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स आर युज्ड टू फूड प्रिझर्वेटिव्ह फ्रॉम द मायक्रोब्स. त्याचबरोबर काही किरणोत्सारित आयसोटोप समस्थानिके अशा असतात की अन्नाचं संरक्षण करण्यासाठी सूक्ष्मजीवांपासून त्याचा वापर केला जातो. रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप C14 इज युज्ड टू डिटरमाइन द एज ऑफ आर्किओलॉजिक ऑब्जेक्ट. त्याचबरोबर कार्बन 14 नावाचा हा जो रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे, अत्यंत म्हणजे खूप जुने जे आर्किओलॉजी असतात, म्हणजे त्याला आपण जीवाश्म किंवा उत्खनन करून ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट मिळते तर ती किती वर्षापूर्वीची आहे याचा शोध घेण्यासाठी या C14 रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचा आपण वापर करताना पाहतो. पुढचा मुद्दा आपण पुढच्या तासाला पाहू.